नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ॲडिटिव्ह इन्व्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच बेरीज व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या याबाबत अधिक माहिती पाहूया। ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय तर बघूया। टू रॅशनल नंबर्स whose sum is 0 and called opposite numbers। ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या असं म्हणतात। पुन्हा लक्षात घ्या, टू रॅशनल नंबर्स whose sum is 0 are called opposite numbers। ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या असं म्हणतात। मग कोणत्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते तर आपण पाहूया। उदाहरण म्हणून पाहू आपण। समजा मी जर एखादी संख्या घेतली की -10 किंवा -10 आणि 10 या दोघांची जर मी बेरीज केली तर आन्सर काय येणार आहे आपलं 0। म्हणून मी म्हणू शकतो की -10 आणि 10 हे एकमेकांचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहेत किंवा या दोन्ही एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या आहेत। अजून एखादं उदाहरण घ्या, -4/7 आणि 4/7 जर आपण या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर येणार आहे 0। म्हणून या दोघांना सुद्धा आपण बेरीज व्यस्त संख्या किंवा ॲडिटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतो। यालाच दुसरंही नाव आहे विरुद्ध संख्या, अपोजिट नंबर्स। लक्षात आला असेल तुमच्या संख्या पाहून की एकमेकांच्या अपोजिट आहेत। लिहिलेल्या संख्या जरी सेम असल्या तर त्यांचं साइन मात्र अपोजिट असतं। म्हणजे एक संख्या 10 आहे तर दुसरी +10, एक -10। एक संख्या 4/7 आहे तर दुसरी आहे मायनस आणि एक आहे प्लस। अशा प्रकारे आपण लगेच ओळखू शकतो की बेरीज व्यस्त संख्या कोणत्या। दोघं संख्या सारख्या असतात परंतु त्यांचं चिन्ह मात्र वेगवेगळं असतं। पुढे आहे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा गुणाकार व्यस्त संख्या। If the product of two rational numbers is 1, then each is called multiplicative inverse of each others। गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात। ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, गुणाकार 1 येण्यासाठी पाहूया। जर मी 4/7 लिहिलं आणि इंटू 7/4 केलं तर काय होणार आहे, 4 4 कट होतील, 7 1 7 आणि 7 1 7, शेवटी उरलेला आहे 1। म्हणजे ज्या दोन संख्या आहेत त्या सारख्या असतात परंतु त्यांचा अंश जो असतो तो छेद होतो आणि छेद असतो तो अंश होतो। थोडक्यात 4/7 आणि 7/4 या संख्या काय आहेत एकमेकांच्या तर या आहेत मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किंवा गुणाकार व्यस्त संख्या। मग याच्यासाठी आपल्याला अजून लक्षात काय ठेवायचंय तर या ठिकाणी काय चेंज होतोय, संख्या उलट होते। 4/7 ची 7/4 होईल। चिन्ह जर एखाद्या संख्येला, अजून उदाहरण घेऊ, -3/8 आणि याची जर आपल्याला गुणाकार व्यस्त किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचंय तर आपण काय करायचं, फक्त जो वरती लिहिलेला आहे अंश तो खाली लिहायचा आणि खालचा जो छेद आहे तो वरती लिहायचा। म्हणजे काय होईल 8/3। मात्र याला जे साइन आहे ते साइन जसेच्या तसं ठेवायचंय, साइन चेंज करायचं नाही। म्हणजे या ठिकाणी काय होतं, संख्या सेम होती परंतु आपण साइन चेंज केलं। आता येथे मात्र संख्या चेंज होते म्हणजे उलट होते आणि साइन मात्र जसेच्या तसं राहणार आहे। या दोन्ही अजून एखादं उदाहरण, जर मला 7 दिला तर 7चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय लिहिता येईल तर या 7ला काय असतो, छेदस्थानी नेहमी 1 असतो। म्हणून मी लिहू शकतो त्याचं 1/7। जर मला एखाद्या ठिकाणी 8/3 दिला तर मी काय लिहू शकतो 3/8। या ठिकाणी तेच उदाहरण आहे परंतु साइन जर का याचं मायनस असेल तर येणाऱ्या संख्येचं किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सचं साइन मायनस राहील। जर येणाऱ्याचं प्लस असेल तर त्याचा जो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे त्याचा सुद्धा प्लस राहील। या दोघांचं साइन सेम राहतं। आपण दोघांचं साइन चेंज होणार आहे तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मध्ये
जी संख्या आहे तीच व्यस्त होणार आहे, तीच रिव्हर्स होणार, म्हणजे छेद वरती अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी असं होणार आहे. पुढे एक चार्ट आपण पूर्ण करून घेऊया. त्यामध्ये लिहिलेलं आहे मी नंबर, ऍडिटिव्ह इनव्हर्स, पुन्हा नंबर आणि त्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असेल. तर आपण पाहूया. सर्वप्रथम काही सोपे उदाहरणं, की जर मी -8 लिहिला तर त्याचा ऍडिटिव्ह इनव्हर्स होईल 8. फक्त साइन चेंज होणार आहे. ऍडिटिव्ह इनव्हर्स आणि किंवा बेरीज व्यस्त संख्येमध्ये जर मी इथे जी संख्या लिहिली तीच राहील, परंतु त्याचं साइन किंवा चिन्ह बदलेल. मी जर या ठिकाणी लिहिलं 15/7 तर इकडे सुद्धा 15/7च येईल, परंतु हा प्लस होता म्हणून हा येणार आहे मायनस. मी जर इकडे लिहिलं x तर इकडे येणार आहे x, परंतु हा प्लस आहे म्हणून हा येईल मायनस. मी जर इकडे लिहिलं x/y, परंतु जर हा मायनस असेल तर मी इकडे लिहिताना काय लिहिल, जी संख्या दिली तीच येईल, परंतु त्याचं साइन बघायचं आहे. इथे मायनस होतं म्हणून या ठिकाणी प्लसचं साइन लिहिलं नाही तरीही चालणार आहे. पुढे पाहूया अजून काही उदाहरणं. -7/3 तर आपण त्याचं काय लिहू शकतो, 7/3 ऋण 7/3 ची बेरीज व्यस्त संख्या येईल 7/3. दोघच्या दोघ संख्या सारख्या असणार आहेत, फक्त त्यांचं चिन्ह बदलणार आहे. गुणाकार व्यस्तचे काही उदाहरणं पाहूया. जर हीच संख्या दिली आपल्याला -8 तर याची आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायची आहे. तर काय करावं लागेल, याला आपल्याला उलट करायची आहे संख्या, परंतु या ठिकाणी फक्त एकच आहे म्हणून याच्या छेदस्थानी काय असतो, 1 असतो, म्हणून आपण त्याला काय लिहिणार आहोत, -1/8 म्हणजे ऋण 1/8. पहा या ठिकाणी पण साइन ऋण आहे, या ठिकाणी पण मायनस. दोघं ठिकाणचं साइन जे आहे ते सेम आहे, परंतु संख्या मात्र अंश जो होता तो छेदस्थानी आला आणि छेद जो आहे तो अंशस्थानी गेला. ही दुसरी संख्या जी आहे 15/7 तिच्याबद्दल बघा, आपण बेरीज व्यस्त काय आली आणि गुणाकार व्यस्त काय आली म्हणजे तुलनात्मक पाहता येईल तुम्हाला, त्यासाठी तेच उदाहरण घेतलं. 15/7 चा आपण गुणाकार व्यस्त करणार आहोत. जो छेद आहे तो वरती लिहायचा आणि अंश आहे तो खाली लिहायचा, म्हणजे 7/15 आपल्याला लिहिता येईल. x आहे तर x ची आपण जी आहे बेरीज व्यस्त काय लिहिली, -1, फक्त साइन चेंज केलं. या ठिकाणी काय होईल पाहूया. संख्या x आहे तर तिची आपण गुणाकार व्यस्त लिहिणार आहोत. या x ला छेदस्थानी असतो 1 म्हणून आपण तिला लिहिणार आहोत 1/x. साइन जे आहे ती प्लस होतं तर प्लसच राहील. जर मला m+n असं दिलेलं आहे या ठिकाणी m+n तर याची मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येईल, तर याच्या सुद्धा छेदस्थानी काय असतो, 1 असतो, म्हणून मी 1/m+n असं त्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहिणार आहे. अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आणि ऍडिटिव्ह इनव्हर्स हे समजून घ्यायचं आहे. यावर आधारित काही उदाहरणं पाहू. व्हॉट इज द सम ऑफ द ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 3/5 अँड द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 5/3? 3/5 ची बेरीज व्यस्त संख्या व 5/3 ची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती? आता मी पाहतो आधी की मला 3/5 ची काय सांगितलेली, बेरीज व्यस्त संख्या म्हणजेच ऍडिटिव्ह इनव्हर्स. 3/5 चा ऍडिटिव्ह इनव्हर्स काय, 3/5 चा ऍडिटिव्ह इनव्हर्स येईल -3/5, कारण फक्त आपण ऍडिटिव्ह इनव्हर्स लिहिताना त्याचं साइन चेंज करणार आहोत, म्हणून हे आपण काढलेलं आहे की 3/5 ची बेरीज व्यस्त किंवा ऍडिटिव्ह इनव्हर्स येणार आहे -3/5. नंतर काय सांगितलेलं आहे, 5/3 ची गुणाकार व्यस्त म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार आहे, 3/5, कारण आपण त्याला जो अंश आहे तो खाली लिहितो आणि छेद आहे तो वरती लिहितो, म्हणजे 3/5. आता पुढे काय म्हटलंय, यांची बेरीज किती, या दोघांची बेरीज म्हणजे ऍडिशन आपल्याला विचारलेले आहे. तर आपण ऍडिशन करणार आहोत. दोघांचा छेद सारखा किंवा वर पाहता लगेच लक्षात येईल की एक संख्या प्लस आहे 3/5 आणि एकदा मायनस आहे, म्हणजे याचा आन्सर 0 येणार आहे. तरी आपण सोडून घेऊ. दोघांचा छेद सारखा असला की आपण एकदा लिहितो,
त्यानंतर हा -3, नंतर मधलं साईन आहे प्लस आणि हा इकडचा 3, म्हणजे -3 + 3 आलेला आहे 0. 0/5 म्हणजे शेवटी 0. थोडक्यात या दोघांचं उत्तर आलेलं आहे 0. पुढचा प्रश्न, What is the result if the multiplicative inverse of 5/2 is added to the sum of 4/5 and 3/7? आता पाहूया की 4/5 आणि 3/7 यांच्या बेरजेमध्ये आधी यांची बेरीज करून घेऊ आपण. 4/5 आणि 3/7 यांच्या बेरजेमध्ये असं सांगितलं म्हणजे यांची बेरीज करू. दोघांचाही छेद सारखा नाही म्हणून आपण छेद सारखा करून घेऊया. तिरकस गुणाकार करतो आपण. या 4ला 7 ने गुणायचं आहे, मधलं चिन्ह आहे प्लस, आणि या 3ला गुणायचं आहे 5 ने, आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे 5 × 7. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जेव्हा छेद सारखा नसेल त्यावेळेस आपण 4 × 7 करायचंय, नंतर मध्ये जे चिन्ह आहे ते द्यायचं, पुन्हा या दोघांचा गुणाकार करून आणि छेदस्थानी छेदांचा गुणाकार 5 × 7. मग 7 चोक 28 छेद 28 अधिक 3 5 15 आणि छेद आहे आपला 35. पुढे 8 5 13 आणि हे 4 असे 43 छेद 35 आलं. पहिला भाग आपला उत्तराचा आलेला आहे इथपर्यंत. यांच्या बेरजेमध्ये 5/2 ची गुणाकार व्यस्त किंवा या दोघांची सम करून घेतली आपण या आधी सुरुवातीला, आणि नंतर त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे? ऍड करायचं आहे काय? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. कोणाचा? 5/2चा. 5/2चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स येतो 2/5. अंश छेदस्थानी आणि छेद अंशस्थानी. जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर होईल आणि जो डिनॉमिनेटर होता तो न्यूमरेटर झालेला आहे. आता यांची काय विचारलेली आहे? बेरीज. बेरीज करताना दोघांचा छेद सारखा नाही पुन्हा. मग याला आपण 35 आहे तर या 5ला आपण 75 करू शकतो, त्याला जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर. म्हणून मी खाली 7 ने मल्टिप्लाय केल्यामुळे मला वरती सुद्धा 7 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून 45/35 आणि हा मात्र 2 × 7 म्हणजेच 14. शेवटी काय उत्तर येईल त्याचं? 14 + 43, 4 + 3 7 आणि हा 5, 57/35. अशा प्रकारे आपण दिलेली उदाहरणं सोडवता येतील. द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ a + b is 1/-16 if a is equal to -5. What is the value of b? a + b ची गुणाकार व्यस्त संख्या 1/16 आहे. जर a बरोबर -5 तर b बरोबर किती? आता हा प्रश्न सोडवत असताना आपण आधी पाहूया की a + b ची गुणाकार व्यस्त संख्या 1/16 आहे. म्हणजे हे दोघं एकमेकांचे काय आहेत? मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. मग जर का ही संख्या आणि ही संख्या सारखी लिहायची असेल किंवा या संख्येची मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ही आहे, मग याची एक तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करतो किंवा याची मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करतो, म्हणजे दोघं आपल्याला सेम लिहिता येतील. मग मी वाटलं तर a + b ची मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करतो, ती येईल 1/a + b, आणि ही काय आहे? तर ही आहे 1/-16 असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, a + b ची मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे? 1/-16. मग a + b ची मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केलं मी 1/a + b, तर ती किती आहे? 1/-16. तर आता हे दोघं सारखे आहेत. दोघांचा अंश सारखा असेल तर आपण लिहिलं नाही तरी चालेल. म्हणजे a + b is equal to -16 असं मी लिहू शकतो. दोघांचा अंश सारखा होता म्हणून. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला दिलेलं आहे की a is equal to -5. मग याच्या जागेवर -5 जर टाकला तर आपल्याला b ची व्हॅल्यू काढता येणार आहे. मग b is equal to -16 आणि हा -5 आहे, तिकडे गेल्यानंतर +5. आता -16 +5 आपण हे सोडवलं आहे की याच्यावर आपण फुल फोकस करण्यासाठी एक व्हिडिओ घेतला. दोघांचं चिन्ह वेगवेगळं असेल तर आपण वजाबाकी करायची आहे, आणि 16 मधून 5 गेले तर 11 आणि त्याला द्यायचं मोठ्या संख्येचं साईन म्हणजे -11 हे त्याचं
आन्सर यायला पाहिजे आहे. पुढे अजून एक उदाहरण आहे. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -14/3 अँड ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 3/14. ऋण 14/3 ची गुणाकार व्यस्त संख्या व 3/14 ची बेरीज व्यस्त संख्या यांचा आपल्याला विचारलेला आहे गुणाकार. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ऋण 14/3 ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. मी लिहून घेतो. ऋण 14/3 ची मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स येईल 3/14 आणि साइन ते जे दिलेलं आहे तेच राहील म्हणजे 3/14. त्यानंतर 3/14 ची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे ऍडिटिव्ह इनव्हर्स. 3/14 ची ऍडिटिव्ह इनव्हर्स येणार आहे -3/14 किंवा ऋण 3/14 आणि यांचा काय विचारलेला आहे तर यांचा विचारलेला आहे गुणाकार. पुन्हा एकदा चेक करून घेऊ आपण की मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कोणाचा -14/3 चा म्हणजेच -3/14. त्यानंतर ऍडिटिव्ह इनव्हर्स विचारलाय 3/14 चा. ऍडिटिव्ह इनव्हर्स आहे -3/14 आणि या दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. 3 × 3 9 आणि 14 × 14 196 किंवा 14चा स्क्वेअर होईल. 14 × 14 म्हणजे स्क्वेअर ऑफ 14 तो येतो 196. अशा प्रकारे आपल्याला दिलेले उदाहरणं सोडवता येतील. पुढे बघूया अजून काही उदाहरणं याचे. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 1/m + n इज -18 इफ n इज इक्वल टू -5 फाइंड m. तर m ची व्हॅल्यू किती. आता 1/m अधिक n चा गुणाकार व्यस्त पुन्हा एकदा या ठिकाणी काय आहे 18 आहे. मग मी काय म्हणू शकतो 1/m + n ची गुणाकार व्यस्त काय आहे तर ती होणार आहे m + n/1. तो जो खाली 1 येणार आहे मी लिहून घेतो वाटलं तर m + n आहे ची गुणाकार व्यस्त येणार आहे m + n. जो छेदाचा एक आहे तो लिहिला नाही तरी चालेल आणि याचीच व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला -18 जी 1/m + n चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे तो काय आहे तर -18. तो मी समोरासमोर लिहू शकतो. नंतर आहे n इज इक्वल टू -5. n च्या जागेवर आपल्याला काय टाकायचं आहे -5 इज इक्वल टू इकडे आहे 18. हा -5 आहे तिकडे गेल्यानंतर +5 म्हणजे -18 + 5. आता पुन्हा या ठिकाणी बघूया की दोघांचं साइन आहे वेगवेगळं म्हणून आपण त्यांची वजाबाकी करायची आहे. 18तून 5 गेले 13 आणि मोठ्या संख्येचं साइन ते आहे मायनस म्हणून m इज इक्वल टू -13. पुढे पाहूया अजून एक शेवटचं उदाहरण. फाइंड द सम ऑफ ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 5m + 7n अँड ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ -2 + 3n. 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या व ऋण 2m वजा 2m वजा 3n ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती. आधी आपण याची काय करून घेऊ बेरीज व्यस्त संख्या. याची बेरीज व्यस्त संख्या काय येईल दिलेल्या संख्याचं फक्त आपण साइन चेंज करतो म्हणून येईल ती -5m + 7n. ही झाली त्याची ऍडिटिव्ह इनव्हर्स. नंतर याची ऍडिटिव्ह इनव्हर्स काय येईल तर याच्या बाहेर हे जे आहे याच्या बाहेर मायनस साइन येईल म्हणजे थोडक्यात काय होणार आहे तर -2m - 3n. आता हे जर आपण पुढे सोडवलं थोडं तर लक्षात घेऊया कंसाच्या बाहेर ऋण आहे किंवा ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर आतमध्ये जे आहे त्यांच्या आपण साइन चेंज करतो म्हणून हा होईल -5m आणि हा होईल -7n. आणि इकडेही पाहूया ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून आपण साइन चेंज होतील म्हणून हा -2m चा झाला +2m आणि हा -3n चा झाला +3n. आता यांचं काय विचारलेलं आहे तर यांची विचारलेली बेरीज म्हणून मी या ठिकाणीच मोठं प्लसचं चिन्ह करतो आणि यांची आपण बेरीज करून घेऊया. आता सारखे सारखे जे आहेत ते जवळ लिहून घेतो. -5m आणि 2m हे सारखे आहेत -5m + 2m. साइन
सोबत लिहिताना त्याच्या पुढे जे साईन आहे त्या साईन सह लिहायचा, म्हणून मी लिहिला +2m. नंतर हा आहे -7n आणि साईन सोबत घेऊन लिहिलं. नंतर हा आहे +3n साईन सोबत. आता बघूया काय येईल याचा आन्सर. तर या दोघांचं काय होईल, दोघांचं साईन अपोजिट आहे म्हणून यांच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन करूया. 5 मधून 2 गेले 3m आणि मोठ्याचं साईन देणार म्हणजे -3m. आणि या दोघांचं बघूया, दोघांचंही साईन अपोजिट आहे म्हणून यांचीही सबट्रॅक्शन. 7 मधून 3 गेले राहिले 4n आणि मोठ्याचं साईन म्हणून -4n. अशा प्रकारे आपण आजच्या बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त या भागावरील काही उदाहरणांचा अभ्यास केला. थँक्यू.